फ्रायडेला माझं लेक्चर होतं, परंतु फ्रायडेला माझ्या पर्सनल रिझनमुळे मला व्हिडिओ टाकता आले नाही. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करते आणि आज संडेला फ्रायडेचे व्हिडिओ सेंड करते. आज आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. एक्झामच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि याला मार्किंग वेटेजही तेवढंच जास्त असल्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही एक्झामला करून जा. बघूया क्लासिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. जॉग्राफिकल एरिया, मीडिया, टार्गेट ऑडियन्स, फंक्शन्स. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचे 4 भागात वर्गीकरण केलेलं आहे. पहिला भाग आहे जॉग्राफिकल एरिया, ऑन द बेसिस ऑफ जॉग्राफिकल एरिया, ऑन द बेसिस ऑफ मीडिया, ऑन द बेसिस ऑफ टार्गेट ऑडियन्स अँड लास्ट इज ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स. ओके, देन त्याचं एक्सप्रेशन बघूया. ॲडव्हर्टायझिंग बी क्लासिफाय युजिंग सेव्हरल बेसिस. सम ऑफ द कॉमनली यूज बाय बेस आर एक्सप्लेन ॲज अंडर. बघा, पहिल्यांदा आपण जॉग्राफिकल एरियाबद्दलचे पॉईंट्स आहेत ते बघूया. ऑन द बेसिस ऑफ जॉग्राफिकल एरिया, हिअर द एरिया ऑर पॉप्युलेशन कव्हर्ड बाय ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इज टेकन ॲज बी क्लासिफाईड ॲडव्हर्टायझिंग इट इन्क्लूड. आता त्याचे मुद्दे बघूया. लोकल ॲडव्हर्टायझिंग. लोकल ॲडव्हर्टायझिंगला मराठीमध्ये स्थानिक जाहिरात असं म्हटलं जातं. लोकल ॲडव्हर्टायझिंग अल्सो कॉल्ड रिटेल ॲडव्हर्टायझिंग कव्हर्स अ लोकल एरिया. तुम्ही साधी दुकानं बघा, किराणा माल तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही दुकानामधून जाऊन वस्तूंची खरेदी करतात. त्याचा जो प्रकार आहे तो ह्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये येतो. इट इन्क्लूड्स द लोकल पीपल. स्थानिक लोक असतात. टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम अ पर्टिक्युलर शॉप ऑर अ लोकल एस्टॅब्लिशमेंट. एखाद्या दुकानामध्ये जाऊन मालाची किंवा सेवेची विक्री केली जाते. आता गुड्स म्हणजे काय तर माल, आणि सर्व्हिसेस म्हणजे काय. समजा एखाद्याचं इलेक्ट्रिशियनचं दुकान असेल, तर समजा तुमच्या घरातला फॅन बंद पडला असेल तर तुम्ही कुठे जाणार, तर इलेक्ट्रिशियनचं दुकान आहे तिकडे जाऊन तुम्ही काय करणार, तक्रार करणार किंवा त्यांची सेवा तुम्ही घेणार काय असेल ती, म्हणून सेवा असं म्हटलेलं आहे. इट इज अंडरटेकन बाय रिटेलर्स. रिटेलर्स म्हणजेच कोण, किरकोळ व्यापारी. आता मालाची साखळी, माल तुमच्यापर्यंत अंतिम उपभोक्त्यापर्यंत येईपर्यंत साखळी असते. तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा जो वस्तूची निर्मिती करतो त्याला मॅन्युफॅक्चरर म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्याकडनं घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेलर, आणि देन रिटेलर म्हणजेच कोण, किरकोळ व्यापारी, आणि देन ग्राहक म्हणजे अंतिम उपभोक्ता. इथपर्यंत वस्तू आणि सेवांचा पुरवठा होत असतो. इट इज अंडरटेकन बाय रिटेलर्स. रिटेलर्स म्हणजेच किरकोळ व्यापारी वस्तूंची विक्री किंवा सेवेची विक्री केली जाते. इट इज इन द फॉर्म ऑफ होर्डिंग अँड पोस्टर्स और ॲडव्हर्टाइजमेंट इन लोकल डेलीज अँड मॅगझिन्स. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट, स्थानिक ॲडव्हर्टाइजमेंट कुठे कुठे केली जाते, तर तुम्ही कधीतरी स्टँडवर बघा, मोठमोठे होल्डिंग्स लावलेली असतात. फॉर एक्झाम्पल फेअर अँड लवलीची मोठी ॲडव्हर्टाइजमेंट लावलेली असते, पोस्टरवर लावलेली असते. और ॲडव्हर्टाइजमेंट इन अ लोकल डेअरीज अँड मॅगझिन्स. तुमची लोकल मॅगझिन जी आहेत, समजा एखादं पुस्तक कोणी जाहिरात करण्यासाठी एक पुस्तक काढलेलं असेल, दिवाळी अंक म्हणा, आणि काय त्याच्यामध्ये एखाद्या दुकानाची किंवा एखाद्या दुकानाची किंवा एखादी सेवा देणाऱ्या व्यक्तीची ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते. म्हणून इथे काय म्हणालं आहे, इथे काय पॉईंट काय आहे, लोकल ॲडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रिजनल ॲडव्हर्टायझिंग. रिजनल ॲडव्हर्टायझिंगला मराठीमध्ये प्रदेशातील ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ही एखाद्या राज्यामध्ये केली जाते ॲडव्हर्टाइजमेंट. रिजनल ॲडव्हर्टायझिंग कव्हर्स अ स्पेसिफिक रिजन विच कुड बी वन स्टेट. एखाद्या राज्यात केली जाते. और ॲन एरिया कव्हर बाय पीपल स्पीकिंग ऑर वन लँग्वेज. म्हणजे त्या प्रादेशिक भाषामध्ये जाहिरात केली जाते. कर्नाटकामध्ये गेला तर ती प्रादेशिक भाषा वेगळी असते.
जर तुम्ही महाराष्ट्रात आलात तर ती भाषा वेगळी असते. वन ऑफ द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ रिजनल ॲडव्हर्टायझिंग इज रेडिओ. रेडिओ असं माध्यम आहे की तुम्हाला जी तुम्हाला भाषा तुम्हाला माहीत नोन असते त्या भाषेतूनच ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. बिसाइड रिजनल पेपर्स अँड मॅगझिन्स अँड आउटडोअर मीडिया आर ऑल्सो यूज टू रीच द टार्गेट ऑडियन्स. आता ही जाहिरात करत असताना न्यूजपेपरचा वापर केला जातो. आता तुम्ही कोल्हापूरला गेला तर तिकडे मराठीमधून ॲडव्हर्टाइजमेंट असेल पेपरमध्ये. कर्नाटकमध्ये गेलात, बेळगावमध्ये गेलात तर तिकडची कन्नड भाषेमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल. आता आपल्या इथे हिंदी पेपर मिळत नाही, मग आपल्याकडे हिंदीतून वाचणारी लोक कमी आहेत म्हणून आपल्याकडे मराठीच किंवा इंग्लिश पेपरच मिळतो, म्हणजेच प्रादेशिक भाषा वापरलेली आहे. बिसाइड रिजनल न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अँड आउटडोअर मीडिया आर ऑल्सो यूज टू रीच द टार्गेट ऑडियन्स. देन आहे बघा नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. नॅशनल ॲडव्हर्टायझिंगला म्हणजेच नॅशनल म्हणजे देशात केलेली ॲडव्हर्टाइजमेंट, भारत देशामध्ये केलेली ॲडव्हर्टाइजमेंट. पुढे बघा नॅशनल ॲडव्हर्टायझिंग कव्हर्स द एंटायर नेशन. पूर्ण देशाच्या मर्यादित असलेली ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. इट अंडरटेकन बाय मॅन्युफॅक्चरर ऑफ कन्झ्युमर प्रोडक्ट्स थ्रू आउट द कंट्री टू स्टिम्युलेट डिमांड अमंग द अल्टिमेट युजर्स. देशामध्ये काय करतात, इट इज अंडरटेकन बाय मॅन्युफॅक्चरर म्हणजे जी वस्तूंची निर्मिती करताना मॅन्युफॅक्चरर असं म्हटलं जातं. ऑफ कन्झ्युमर प्रोडक्ट्स म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार प्रोडक्ट्स तयार केले जातात. थ्रू आउट द कंट्री देशात. टू स्टिम्युलेट डिमांड कशासाठी, तर मागणी निर्माण होण्यासाठी. अमंग द अल्टिमेट युजर्स म्हणजेच काय, जे प्रोडक्ट विकत घेतात त्यांना अल्टिमेट युजर्स म्हणतात, म्हणजे वापरणारे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग. त्यालाच ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग कव्हर्स अ नंबर ऑफ कंट्रीज. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अनेक देश येतात. नंबर ऑफ कंट्रीज. विथ द ॲडव्हेंट ऑफ सॅटेलाइट टेलिव्हिजन्स इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन आर सीन बाय पीपल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. वेगवेगळ्या देशातील लोक सॅटेलाइट टेलिव्हिजन इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्सद्वारे लोकांना प्रोडक्ट माहिती झालेले असतात. कोकोकोला, कोलगेट, सोनी, त्याच्यानंतर आर ॲडव्हर्टायझर्स ॲट ग्लोबल लेवल. कोकोकोला, कोलगेट, सोनी ही जी ॲडव्हर्टाइजमेंट जी केली जाते ह्या प्रोडक्टची ती इतर देशात पण ती ॲडव्हर्टाइजमेंट पोचलेली असते. म्हणजे इतर देशातील लोक काय करतात, ती जाहिरात बघून त्या पद्धतीचा माल आयात करतात आणि आपल्या देशामध्ये विकतात. त्यामुळे इंटरनॅशनल ॲडव्हर्टाइजमेंट ही पण महत्त्वाची आहे. आता आपण पहिला कोणता पार्ट बघितला, जॉग्राफिकल एरिया. त्याच्यामध्ये काय काय येतं, लोकल, रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल किंवा ग्लोबल. लोकल म्हणजेच काय, स्थानिक. रिजनल म्हणजे प्रादेशिक. नॅशनल म्हणजे देश येतो. इंटरनॅशनल म्हणजे देशाच्या बाहेर म्हणजे ग्लोबल, जागतिक लेवल. आता दुसरा पार्ट बघूया आपण ऑन द बेसिस ऑफ मीडिया. मीडियामध्ये बघा किती पॉईंट येतात. प्रिंट, ब्रॉडकास्टिंग, आउटडोअर, इंटरनेट. प्रिंट म्हणजेच काय, इट रेफर्स टू ॲडव्हर्टायझिंग इन द प्रिंट मीडिया सच ॲज न्यूजपेपर, मॅगझिन, जर्नल्स, पिरियॉडिकल्स. प्रिंट मीडिया म्हणजे जी छापील जाहिरात त्याला म्हटलं जातं. मग ती कोणकोणती, तर न्यूजपेपर, मॅगझिन, जर्नल्स, पिरियॉडिकल एक्सेट्रा. इट इज वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिक अँड इफेक्टिव्ह मेथड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग. In India, it is one of the most economic and effective methods of advertising. Press advertising has gained more popularity. This done due to important in the quality of paper and printing technology.
प्रेस ॲडव्हर्टायझिंग हॅज गेन मोर पॉप्युलरिटी. प्रेस म्हणजे एखादा पेपर म्हणा, जो तुमच्या घराघरात पोचलेला असतो. प्रेस ॲडव्हर्टायझिंग हॅज गेन मोर पॉप्युलरिटी धीस डेज ड्यू टू इम्प्रूव्हमेंट इन द क्वालिटी ऑफ पेपर अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. एखादा पेपर क्वालिटी असेल व त्याच्यामधील छापील जी शाई असेल ती ॲडव्हान्स वापरलेली असेल किंवा पेपरची क्वालिटी चांगली असेल किंवा टेक्नॉलॉजी चांगली असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटला पॉप्युलरिटी जास्त मिळते. नेक्स्ट बघा, ब्रॉडकास्टिंग ॲडव्हर्टायझिंग. ब्रॉडकास्टिंग ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. इट रेफर्स टू ॲडव्हर्टायझिंग ऑन ब्रॉडकास्टिंग मीडिया सच ॲज रेडिओज अँड टेलिव्हिजन. रेडिओज ब्रॉडकास्टिंगमध्ये काय येतं, रेडिओ अँड टेलिव्हिजन. रेडिओ ॲडव्हर्टायझिंग टेक्स द फॉर्म ऑफ स्पॉट अनाउन्समेंट अँड स्पॉन्सर प्रोग्राम्स. रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय येतं, इन द फॉर्म ऑफ स्पॉट अनाउन्समेंट अँड स्पॉन्सर प्रोग्राम्स. स्पॉन्सर प्रोग्राम्स म्हणजे तुम्ही एखादी एखादी टेलिव्हिजनवर एखादी सिरियल खूप नावाजलेली असेल आणि लोकांचा व्ह्यू जास्त असेल, त्या दरम्यान एखादी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, त्याला रेडिओ ॲडव्हर्टायझिंग टेक अ फॉर्म ऑफ स्पॉट अनाउन्समेंट केली जाते. अँड स्पॉन्सर प्रोग्राम्स केले जातात जेणेकरून ती ॲडव्हर्टाइजमेंट लोकांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी. इन द फॉर्म ऑफ कमर्शियल सॉंग्स, डायलॉग्स विथ द शॉर्ट स्किट म्हणजे एखादं नाट्य केलं जातं. ओपिनियन्स ऑफ फेमस पर्सनॅलिटी सच ॲज फिल्म स्टार, स्पोर्ट्स स्टार etc. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट करत असताना एखादी नावाजलेली व्यक्तीकडनंच ही ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कमर्शियल सॉन्ग, डायलॉग विथ द शॉर्ट स्किट म्हणजे नाट्य केलं जातं. ओपिनियन ऑफ फेमस पर्सनॅलिटी सच ॲज फिल्म स्टार, स्पोर्ट स्टार etc. एक्झाम्पल ह्याचं म्हटलं तर अमिताभ बच्चन हा नवरत्न तेलची ॲडव्हर्टाइजमेंट करतो. सचिन हा रेनॉल्ड ट्रायमेक्स पेनची ॲडव्हर्टाइजमेंट करतो. तुम्हाला माहितीच आहे, मोठमोठी ॲडव्हर्टाइजमेंट, मोठमोठे फिल्म स्टार ॲडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्रामध्ये पण काम करतात. जेणेकरून कसा बाबा एखादी स्पोर्ट्स स्टार एखादी गोष्ट वापरते तर आपण का नाही, असा एक ग्राहकांच्या मनावर एक त्याची एक आयडेंटिटी येते आणि ग्राहक त्या वस्तू घेण्यासाठी तत्पर असतात की एखादा स्पोर्ट्स स्टार आवडीचा आपला वस्तू ती वापरतो, आपण का नाही, आपण पण ती वस्तू घेतली पाहिजे, कारण ती व्यक्ती वापरते म्हणजे ती चांगलीच क्वालिटीची असणार, असा एक ग्राहकांच्या मनावर एक विश्वास निर्माण होतो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टेलिव्हिजन इज एक्सटेन्सिव्हली यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग. टेलिव्हिजन ही अशी एक्सटेन्सिव्हली यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग. प्रत्येक घरादारामध्ये, लोकांच्या घराघरामध्ये टी व्ही हा पोचलेला आहे. त्यामुळे हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म आहे असं मी म्हणेन. कारण टेलिव्हिजनवर जी ॲडव्हर्टाइजमेंट होते ती एक जर टी व्ही चालू असेल तर तिकडे 10 किंवा जास्त 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बसलेल्या असतात. त्यामुळे 2 किंवा जास्त व्यक्तींपर्यंत ती त्या प्रोडक्टची आयडेंटिटी होते. आणि टेलिव्हिजनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही गोष्टी असल्यामुळे ग्राहकांच्या मनावर एखाद्या प्रोडक्टचा चांगल्या प्रकारे एक छाप पडतो. टेलिव्हिजन इज एक्सटेन्सिव्हली यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग. इट इज इन द फॉर्म ऑफ शॉर्ट कमर्शियल्स अँड स्पॉन्सर प्रोग्राम्स. टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग ऑफर्स बोथ ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट, दोन्ही इम्पॅक्ट येतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे बघा, आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. Outdoor advertising means giving the advertising message to the consumers when they are out of their homes
ज्यावेळी कन्झ्युमर घराच्या बाहेर पडतात आणि त्यावेळी त्यांना ॲडव्हर्टायझिंग मेसेज थ्रू ॲडव्हर्टायझिंग एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टायझमेंट कळते, त्या ॲडव्हर्टायझमेंटला आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलं जातं.